मानसिकता जाणून घ्या असं सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी नामदेव शास्त्रींनी जे वक्तव्य केलं होतं ते त्यांना बुमरँग होताना दिसते. तुमची काय भूमिका आहे? माझी सगळ्यात अगोदर विनंती आहे मराठा बांधवांना, या राज्यातल्या सगळ्या, की आरक्षण 100% मिळणार आहे. आणि माझे हात जोडून विनंती आहे, हा समाजासाठी मी एक प्रामाणिक काम करतोय. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. काळजी करू नका. जिवारी लागल असं पाऊल आपल्या मराठा बांधवांनी, मुलांनी उचलू नका, ही माझी सगळ्यात प्रथम हात जोडून विनंती आहे. ही काल बीडमध्ये सुद्धा आत्महत्या झाली. अतुल भैया कौचट, राणीताई जालन्यामध्ये त्यांनी पण केली. सिल्लोडमध्ये आपले काळे भैया यांनी पण आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केली. माझे हात जोडून विनंती आहे की आपण प्लीज आत्महत्या करू नका. हुकला नंबर तर हुकू द्या. आपण आणखीन शिकू, लढू. आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा शिका, परंतु कायमचं आयुष्य संपू नका, ही माझी सगळ्या बांधवांना मनापासून हात जोडून विनंती आहे. भाऊ, शेवटी कोणी नसतं बरं का. शेवटी आपल्या आईबापाला आपणच असतो. त्यामुळे थोडासा विचार करा. तुम्ही अभ्यास करता रात्रंदिवस, ही खरी गोष्ट आहे. तुम्ही आज एखाद्या टक्क्यावर नंबर हुकतो, काहींना टक्केवारी नसून ते नोकरीला लागले जाते, तुम्ही लागली जात नाही. तुमची भावना विद्यार्थ्यांची, मराठा विद्यार्थ्यांची योग्य आहे, पण असं काही करू नका की तुम्ही कायमच संपायला लागला. आपण 1-2 वर्ष गॅप पडला, काय हरकत नाही, पडू द्या, पण तुम्ही पाहिजे. तुम्ही गरजेचे आहेत. आईबापाला गरजेचे आहे, समाजाला गरजेचे, त्या राज्याला, या देशाला तुम्ही गरजेचे. माझे हात जोडून विनंती आहे, आत्महत्या करू नका. मी आरक्षण मिळेपर्यंत हटत नाही. मी प्रामाणिकपणे तुमचा भाऊ, मुलगा म्हणून रात्रंदिवस काम करतो. कोणी आत्महत्या करू नका. आणि याही पलीकडे माझं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे, फडणवीस साहेबांना, तुम्हाला किती बळी पाहिजेत नेमके? तुम्हाला काहीच वाटत नाही का? अरे माणसं मेलेत, माणसं. किमान माणसं मेल्याच्या नंतर, विद्यार्थी आत्महत्या करायला लागल्याच्या नंतर तरी माणसाला एका माणसाचं काळीच पाहिजे. स्वतःच्या घरात तुमच्या जसे लेकरं आहेत, तसे दुसऱ्याच्या गरगरीब मराठ्यांचे लेकरं सुद्धा तुमचे लेकरं समजा राव मुख्यमंत्री तुम्ही. विनाकारण जर संयम ढळला तर आम्हाला नाविलाजानं वेगळ्या पद्धतीचं भयंकर आंदोलन करावं लागेल. माझी हात जोडून विनंती करतो मी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांना की तुम्हाला किती बळी घ्यायचं. ना चिल्लर चाल्लर कामासाठी 4-2 जणांनी जर आत्महत्या केल्या दुसऱ्या कामासाठी, तर राजकीय त्यांचे कामं करता तुम्ही. आणि इथं आम्ही राजकारणासाठी आत्महत्या नाही होत. इथं स्वतःच्या आईबापानं बघितलेलं स्वप्न, लेकरानं अभ्यास केला रात्रंदिवस, त्यांनी स्वप्न बघितलं नोकरीचं, ते त्याच्या हक्कासाठी, त्याच्या भविष्यासाठी, त्याचं आयुष्य घडवण्यासाठी आरक्षण मागताय. मुख्यमंत्री तुम्ही आरक्षणच देत नाही. ही कोणची मगरुरी आहे? इतका वाईट आणि कुविचार मराठ्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल मुख्यमंत्री आणि सरकारकडून असायला नाही पाहिजे. भावना शून्य होऊ नका देवेंद्र फडणवीस साहेब. तुम्ही जर पोर आत्महत्या करायला लागले, काल 3-4 आत्महत्या झाल्या, जर मराठ्यांचे पोरच मारायला लागले तर काय करा सरकारचं तुमच्या आम्हाला? मग आमचे पोरच जर मारायला लागले तर आम्हाला तुमच्या सरकारचं करायचं काय? मग आम्हाला विनाविलाजानं तुमच्या विरोधात वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून तुम्हाला जेरीस आणावं लागेल. तुम्ही आरक्षण द्या. मी विशेष मुख्यमंत्र्यांना आज जाहीरपणानं सांगतो, या पुढच्या काळात तरी माझ्या मराठ्यांच्या विद्यार्थिनीची आत्महत्या आरक्षणासाठी झाली नाही पाहिजे. यासाठी तुम्ही तातडीनं आता आरक्षण द्या, नसता आमचा संयम सुटणार आहे. आम्ही आमचे माणसं मारायला लागलेत, ठीक आहे, एखाद बार हात मोडला, बोट मोडलं, पाय मोडलं, ठीक आहे, पण जर आता आमच्या आत्महत्या व्हायला लागलं, माणसंच कायम संपायला लागले, तर तुम्ही जर मजा बघणार असलात, मजा मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जर आमचे लेकरांनी आत्महत्या केल्या त्याची जर मजा बघणार असलात तर त्याचे फळ भोगावं लागणार. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, उद्या परवा कॅबिनेट आहेत, ज्या 4-5 मागण्या आहेत गॅजेटच्या, आता त्या केशेच्या शिंदे समितीचे, ते उद्या मार्गी काढायला सुरुवात करा. माझे लेकरं कायमचे आयुष्य संपवायला लागलेत. तुम्हाला मी शेवटचं सांगतो, नसता आता आमचा संयम सुटणार. विषय सुरू सगळ्या विषयावरती काय नाही तर ते काय जाऊ दे, त्याचं उघडं पडतंय काय त्याच्यावर. आता जे बोलायचंय
ते बोलून गेलेले आहेत. जे दिसायला पाहिजे होतं राज्याला ते दिसलंय, पण आम्हाला गोरगरिबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत होते जातीवादी म्हणून. ज्या ठिकाणाहून अपेक्षा नाही त्या ठिकाणाहून जातीवादाचा अंक सुरू झाला. हे महाराष्ट्राला नव्यानं बघायला मिळालं. बरं झालं, आम्ही म्हणलो असतो तर पटलं नसतं. आम्ही किती छाती ठोकून सांगितलं आम्ही नाही जातीवादी, आम्ही गरिबांसाठी काम करतो, तरी पण आम्हाला जातीवादी ठरवलं जात होतं. बरं झालं, राज्यासमोर काय चित्र आलं. टोळीनं त्या एक चित्र तयार केलं. कुणाकुणात खरा किती ठासून जातीवाद भरलेला. जाऊ द्या, कोणाची किती भक्कम बाजू असू द्या कोणाच्या पाठीमागं, दुसरी बाजू सुद्धा, आमची बाजू सुद्धा पक्की असू द्या भक्कम कोणाची, आमची लय पक्की. वैभवीनं तिथं जे म्हटलं आमची मानसिकता जाणून घ्या, शब्दच काय आहे ते झाले चुकीचेच होते. प्रचंड असले शब्द, विखारी शब्द, जातीय सलोखा बिघडवणारे शब्द हे पहिल्यांदाच महाराष्ट्राने ऐकले होते त्या दिवशी. म्हणजे आरोपीची बाजू घेऊन त्यांची मानसिकता तपासायची. पण संतोष भैयाच्या बाजूनं, न्यायाच्या बाजूनं उभा राहायचा नाही. हे विखारी शब्द या राज्यानं पहिल्यांदाच ते ऐकले होते. त्यामुळे पुरं राज्य हळहळलं. पुरं राज्य लोडमध्ये आलं होतं की ज्या ठिकाणाहून असे शब्द यायला नको त्या ठिकाणाहून आलेच कसं काय. ओरगळ बारगळ असलं तर ठीक आहे, एखाद्यावर होतं, एखादा नेता पिता आहे, कार्यकर्ता आहे, त्याच्याकडून होत असतं एखादा शब्द. पण अशा इतक्या उच्च कोटीच्या लोकांकडून सुद्धा असे राजकारणासाठी आणि जातीयवादासाठी आरोपीचे समर्थन करणारे शब्द प्रयोग होत असले तर हे महाराष्ट्राचं लय मोठं दुर्दैव आहे. परंतु त्या निमित्ताने जाऊ द्या, विचार तरी बाहेर आले पोटातले होटाव आणि राज्यानं प्रत्यक्ष बघितलं. असं आहे की हा धनंजय मुंडेंच्या पाठीचे आणि दुसऱ्या दिवशी शास्त्री म्हणतात की गड हा संतोष देशमुखच्या पाठीशी. या भूमिकेबद्दल तुमचं मत काय? नाही, माझं काय म्हणणं नाही. मी बाबाला दोषच नाही दिला त्या दिवशी, नाही नाजं देत नाही, बाबाजीला दोषच नाही देत. करून घ्या, टोळी चित्र आहे. स्वतःचं पाप झाकायसाठी देव धर्म काहीही कळाना, टोळी विचित्र आहे. ती टोळी अशी केलंय पाप आपण, पण आता झाकायचं कसं. आता झाकतच नसतं ते, कारण लोकांनी लय वाईट परिस्थितीतून गेले. काही लोक नुसत्या ओबीसी नावाखाली अन्याय सहन केला त्यांनी, फक्त तेवढ्या नावाखाली. काही गरज नव्हती अन्याय सहन करायची, पण तरी त्यांनी सहन केला या टोळीचा. कारण मस्त ते ओबीसी पण ओबीसीवर अन्याय झाला. पण ओबीसी एवढ्या नावासाठी ते व्यक्त होत नव्हते, बोलत नव्हते. पण बोलायला पाहिजे लोकांनी. उगाच ओबीसी मराठा हे तेन करीत बसण्यापेक्षा ना, अन्याय झाला ना लोकांनी व्यक्त झालं पाहिजे. ते जात कोणची असो. मग काय ओबीसीच्या नावाखाली काय यांचे काय माणसं, यांच्याकडून काय माणसं मारून घेता आपले, बोललं पाहिजे. आणि आता लोक मात्र व्यक्त व्हायला लागले. बस म्हणतात आता काय नाही, ओबीसी असो, मराठा असो, हिंदू दलित मुस्लिम असो, आता लोक बोलायला लागले. आणि ते सत्यता आहे की ते विचित्र टोळी आणि संपलीच पाहिजे, आणि संपणार आहे. जवळपास 2 महिने होत आले जातात या सगळ्या प्रकरणाला, पण अजूनही एक कृष्णांजळे का सापडत? अहो दादासाहेब, एक नाही लय ये पळीला वाटतं ये ठोकायला पाहिजे. हो, तपास यंत्रणाने असे ढोपर आणले पाहिजे. यांची लय मोठी टोळी आहे ती. खंडणी मागणारी वेगळी आहे, खून करणारी वेगळी आहे, छेडछाडी करणारी वेगळी आहे, घर बळकणारी वेगळी आहे, जमीन बळकावणारी वेगळी आहे. आणि या पैशाचा या असल्या डाके टाकून चोऱ्या चट्टे करून खंडण्या मागून पैसे कमवून राजकारणात मजा वाटली नासायला, गाड्या घोड्या मोठमोठ्याला घ्यायला लय गोड लागत होतं. आता काय आहे, तेव्हा गोड लागलं. आता काय त्याचे का पैसे का ते इतके पैसे असते का, त्याला काय करायचं, 5-25 कनिंग भाडतात भाऊ, इतके पैसे आहेत. ते मंत्र्याचे आहेत कोणत्या तरी, त्याला काय करायचं एवढ्या पैशाचं, एवढे पैसे काय देणं घेणं नाही त्याला. का सापडत नाहीये तो आरोपी असं तुम्हाला काय वाटतं? सीआयडी सारखी यंत्रणेला एक आरोपी का सापडत नाही 2 महिने? साध्या एका छोट्या खेडेगावात सापडत लपला असं पदराच्या आडून लपला असं सापडत. दुसरा मुद्दा पटेल, 3 तरुणांनी आत्महत्या, परत एकदा सांगता येईल का त्या संदर्भात तुमच्या सरकारला काय इशारा? माझी एक मुख्यमंत्र्यांना हात जोडून पुन्हा विनंती आहे, आणि विशेष करून आधी मराठा समाजाला, मायबाप हो तुमच्या पाया पडतो, न मिळणार आरक्षण मिळालं. मी माझं कसं असं अडाणी असन, शिकलेला असन, कसं असन, पण आपल्या गोरगरिबांच्या लेकरासाठी आरक्षणाचं काम करतो. तुम्ही आत्महत्या करू नका, मी तुमच्या पाया पडतो.
मला कोणाची गरज नाही या राज्यात, पण तुमची लय गरज आहे मराठा बांधवाची. मी पाय पडतो तुमच्या, तुम्ही फक्त आत्महत्या करू नका. जर 1% हुकला ना, हुकू द्या. धाडशी बाना, धाडशी. रिपीट करू 1-2 वर्ष, रिपीट करा, रिपीट करा. नका आपल्या आईबापापासून लांब जाऊ. आपल्या आईबापाला कोणाचा आधार नाही हा दुसरा. माझे हात जोडून विनंती, पुन्हा पुन्हा कुणी नाही. बीडला आत्महत्या झाली, अतुल भैया कवचटांनी राणीताईंना बदनापूरला केली, काळे भैयानं आपल्या इकडं शिल्लोडला केली. तुम्ही आत्महत्या नका करू. नसल आरक्षण तुम्ही यावेळी चुकलात, तुमचा दोष नाही. तुमचे आईबापा कष्ट करून तुम्हाला पैसे पुरवतात. तुम्ही स्वप्न बघितलेलं असतं की मला नोकरी लागावी, दुसऱ्याला टक्के नसून लागला आणि मला टक्के असून लागला नाही. तुमची भावना योग्य आहे, पण नाविलाज आहे. त्याच्यासाठी आरक्षण मिळेपर्यंत रिपीट का होत नाही, होऊ द्या. 1-2 वर्ष लेट व्हा, काही फरक पडत नाही. तुम्ही पाहिजे, तुम्ही कायमचे संपू नका. आईबापांनी खूप कष्ट करून तुम्हाला शिकवलंय. आणि आता मुख्यमंत्र्याला सांगतो, तुम्हाला किती बळी पाहिजेत फडणवीस साहेब? तुम्हाला काहीच वाटत नाही. अहो, दुसऱ्या कारणासाठी 4-2 जणांनी जर मेले, आत्महत्या केल्या, तर तुम्ही पुनर्वसन करता वेगळ्या कारणासाठी. आणि हे भविष्य मागतात, भविष्य. राजकारण नाही मागत, हे राजकारणासाठी नाही, त्यांना काही मिळावं म्हणून नाही. हे भविष्यासाठी त्यांचं हक्काचं आरक्षण मागतात. तुम्ही देत नाहीत. तुम्हाला माणुसकीच नाही, माणुसकी शून्य झालात तुम्ही. फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांचे मुद्दे नका पडू देऊ. वेगळं आंदोलन करावं लागेल. शेवटी जातीच्या लेकरापेक्षा मोठं आम्हाला काय नाही. तुम्हाला थोडं तरी वाटायला पाहिजे. तुमच्या घरातल्या लेकरासारखं आमच्या घरातलं लेकरू का समजत नाही तुम्ही आरक्षणाच्या बद्दल? असू दे, तुम्हाला काही द्वेष असेल, राग असेल तर ते नंतर बघा ना. पण लेकरांनी काय केलं राव? गोरगरिबांच्या लेकरं धड आत्महत्या करायला लागलेत मराठ्यांचे. आमचं संपायला लागले. हात मोडला, पाय मोडला, ठीक आहे, काय वाटत नाही, मोडू द्या. हात मोडला, पाय मोडला असं म्हणता येईल. नीट करू, दवाखान्यात नेऊ. एका आईचं, एका बापाचं काळीच गेलं, सोन्यासारखं लेकरूच गेलं, तरी तुम्हाला माया येत नाही मराठ्यांविषयी. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, उद्या मंगळवारी बुधवारी ज्या मागण्या झाल्यात गॅजेटच्या, त्या पटकन लागू करा. त्या शिंदे समितीला कशाला बसून ठेवलं तिथं? साधे साधे जाणून बुजून कामं करत नाहीत. याच्या तुमच्यामुळे आत्महत्या व्हायला लागल्यात. मग आमचे पोरं मग तुमच्यामुळे मरायला लागले. तुम्ही फक्त देतो म्हणता आणि देत नाहीत. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जाणून बुजून आमच्या मराठ्यांच्या पोरांच्या आत्महत्यात सुद्धा राजकारण करायला लागला. त्यांच्यावर नको हो खेळू, त्यांच्या बलिदानावर नका खेळू. मी हात जोडून सांगतो तुम्हाला फडणवीस साहेब, त्यांच्यावर कशाला राजकारण करता? त्यांच्या बलिदानावर कशाला ते टाळीवरचं लोणी खाल्लं असं? तुम्हाला मर्यादा येऊ द्या. तुमच्या घरातलं लेकरू, मराठ्यांच्या घरातलं समजा. तुम्ही ज्या सगळ्या केसेस पासून, गॅजेट पासूनच्या आणि शिंदे समितीला कामाला लावून मंगळवारी बुधवारी उद्या तातडीनं ते मार्ग काढा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. कारण माझे माणसं पोरं मरायला लागलेत, मरायला. हात पाय नाही मोडला त्यांचा मुख्यमंत्री साहेब. नसता आंदोलन उग्र करावं लागेल ना मला राज्यात, आणि मला जातीपेक्षा काय मोठं नाही. मी नसतो गिनीत, मग मी सुरू करीन. माझे हात जोडून शेवटची विनंती आहे की तुम्ही तातडीनं मंगळवारी बुधवारी मार्ग काढा. कारण आमचे लेकरं मरायला लागलेत, लेकरं. आणखीन आत्महत्यांचे पैसे द्यायला तयार नाहीत. तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना वेठीस धरू नका. तुम्ही समजून घ्या. जर संयम सुटला तर मी सरकार फरकार काहीच बघणार नाही. आणि मराठा बांधवांना विनंती आहे, लेकरा हो, नका रे आत्महत्या करू. तुम्ही आरक्षणच देतो, दम धरा. हो दे, रिपीट 1 वर्ष रिपीट होईल. फक्त इथून पुढं मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या करू नका. आई बापासाठी तुम्ही गरजेचे आहेत, माझ्यासाठी गरजेचे. माझा शब्द ऐका, फक्त आत्महत्या करू नका. पाटील, वडेट्टीवार समोर यायची गरज नाही. काय वडेट्टीवार, विजय वडेट्टीवार असं म्हटले की प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोणचे? कुठलीही गोष्ट झाली की जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही असं त्यांचं मत आहे. तुमची घटना घडली असेल, काय घडलं असेल, तुम्हाला ठेवायचं कशाला वर बडायला? आम्ही बोलायचंच नाही काय गोरगरिबाच्या बाजू? काय ते काय बिचळ काय? त्याला काय दम नाही का ना? काय मागं बोललो होतो मी, त्याला काय बोललो का हेनऱ्याला? परत मग बोलल्यावर राग येतोय. आम्ही बोललो नाही त्याला, तो बघ ना उद्योग तिकडं. तो काय ठेका घेतला काय? सगळ्याच बोलायचं नाही, आम्ही बोलायचं नाही. तो कोण लागून गेला? काय बोलायचं नाही? गरीब शेतकऱ्याच्या बाजून बोलायचं नाही, दलित मुस्लिमाच्या बाजून बोलायचं नाही का? गोरगरीब ओबीसीच्या बाजूने बोलायचं नाही, मराठ्यांच्या बाजून बोलायचं नाही. का बोलायचं नाही? कशामुळे बोलायचं नाही ते सांगा आधी. उगाच शानपट्टी मारीत जाऊ नको. इथं आमच्या आला, आम्हाला माहिती मेले 4 पोरं आमचे. देतो का आता तू?
माकडं उठते आणि बोलत येतं कोणकडे बी. याचा विरोधी पक्ष नेता असला असतो कसला. न्याय मंदिर याला म्हणते काय गोरगरिबाचं. न्यायाची जागा तेवढी आहे फक्त. विरोधी पक्ष मेले 4 पोर आमचे देतो का भरून. म्हणा प्रत्येक याच्यात बोलत जाऊ नको. तो का ठेका घेतला का एकट्याने. मराठीचा मत घेता कोण लागत का. ते छगन भुजबळ म्हणाले की मला फक्त माझ्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त आरक्षणाची काळजी घेता येते. घे हेच केलं तो आयुष्यभर. ते त्याला घेऊन द्या कोणाची काळजी घ्यायची. मी आहे इकडं. मी घेतो मराठ्यांच्या आरक्षणाची काळजी. त्याला घेऊन द्या. त्याला सांगितलं आपल्यामध्ये बोलायचं नाही. हा लय थोडं झालं लय देवारा होईल आणखीन. मग तुपलं बघ मला देऊच नको. नाद लागू नको माया. राम शिंदे यांच्याबद्दल तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्याला माणूस चांगला आहे पण आता 600 मतावर आलाय. राम शिंदे म्हणतात 2029ला बघू पुन्हा एकदा दाखवू. 2031ला पुन्हा कर्जत जामखेडची निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्धार वक्तव्य केलेला आहे की 2029ला. मी कुठं काय बोललो त्यांना. मी काय बोललो नाही. तुम्ही म्हणजे माणूस चांगला आहे आता हा मग चांगलाच म्हणलो. मी काय उभा राहून 600 मतांवर आलाय असं. नाही मी नाही म्हणायचं लकाच कोण म्हणत असतो मी. त्याला काय भ्यायचं असं मध्ये कोणाला. मी म्हणलोच नाही. ते काहीतरी विषय चालू होता तिथं त्यावेळेस. तर मग ते विषय निघाला तर म्हणलं अरे असा विषय चालू होता. ते देव माणूस लय ग्रेट आहे राव. जातपीत खड्ड्यात गेली म्हणलं तिकडं. लय ग्रेट माणूस आहे सज्जन माणूस आहे असा विषय चालला होता. 600 मतावर आला 500 मतावर आला आपण नाही म्हणलो. आपण टिंगल नाही करत कधी कोणाची. आणि आलं का आलंच म्हणत असतो मग त्याला काय तो. पण ते स्वभावावर विषय चालला होता. म्हणलं चांगलं परत सर्वोच्च पद बी मिळालं. माणूस ग्रेट आहे. जात बघत नाही काय नाही सज्जन माणूस आहे. काम करतो प्रत्येकाचा असा तो विषय चालला. ते टिंगल टीका टिप्पणीच्या बद्दलचा कसलाच विषय नाही आपल्या त्यांच्याबद्दलचा. दुसरं आता सोडणारच नाही. आणि यंत्रणेने सोडले ते दुष्परिणाम वाईट असणार आहे. आणि काही फरक पडणार नाही. पण टोळी आहे आणि लय मोठी. कोण अरे हे समजा याची म्हणा त्या धनंजय त्या मुंडेची. म्हणजे धनंजय मुंडे आरोपींना लपवत आहे असं म्हणायचं. मग टोळीत त्याची आहे. त्याच्या धंदावरून टोळीत त्याची आहे. टोळी कोणाची आहे. त्याचं नावच घेतलं नाही आपण कवा. कधी घेतलं 20-25 दिवस झाल्यावर. धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की तो हे लोक आवरे. त्याने आवरायचं सोडून त्याने माझ्याविरोधात उठविली. धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे. तो लोक आवरे होतो त्याने माझ्याविरोधात उठविले. माझ्यावर केस करायला लावल्या. फोटोलाच काय हार घालतो हे काय चपला हाणतो बेट्या. तू काय ह्याला माया नादी लागतो. आणि ती टोळी एक खंडणी मागती चोट्टे चाट्टे बलात्कार छेडछाड्या जमिनी हडपिणे कोणाच्या टायर चोरून आणणे पंक्चर दुकानावाले हे चोरटी धल्लं काही उचलून आणते. हे म्हणजे गचळ टोळी. गचळ असली टोळी ही कीड आहे कीड राज्याला लागलेली. आणि त्यांच्या समाजाला सुद्धा काय एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात. यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली. आता वाटतंय की त्यांच्या श्रद्धास्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंक लावला असणार आहे. त्यावेळेस त्यांचा एक मोठा नेता आहे. त्यांना सुद्धा जिवंतपणे मरण यातना याच टोळीनं भोगायला लावल्यात असा संशय येतो. हीच टोळी हे कोण आम्हाला किती दिवस बघतो येतात का नाही. त्या टोळीकडं जनताच बघ. असं आहे की त्या धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची एक भेट झाली होती. त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही. काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा. आता या सतत टोळी वाटते तुम्हाला तर. आणि टोळी वाटत तुम्हाला वाटत नाही सांगाल काय. ते काय ही थोडंच आहे. त्या टायमाला म्हणलो होतो मी आलता म्हणून. मी काय नाही म्हणलो काय बोलणं झालं काय बोलणं असतं त्या टायमाला. दुसरं काय असतंय तुम्हाला माहित नाही. दुसरं काय तेच ना सांभाळा अमकं तमकं दुसरं काय असतंय. त्या टायमाला काय बोलणं असतं. आणि मी तेवढंच गेलतो ते आलता निवडणुकी सांभाळा असं म्हणतो. अरे तेच काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊन द्या. हा तेच काय आलेला कोण नाही म्हणून. तिथं आलेला कोणचा म्हणून नाही सांभाळा. मग तिथं काय होतं. तिथं काय वाटप होती होय. खरी खोबरं वाटत होतो आम्ही तिथं होतं काय. तिथं कोणी पण येत होता प्रत्येक वेळ. पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहित. त्यासोबत कराड पण होते वाटतं. वाल्मिक कराड पण मग होतच होता का. म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री काय. अरे मला माहित नाही ते काय झालं. ते आलं रातची आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही.
पण ते थांबलेले होते बाहेर. पण ते थांबलेली लई वेळ असल्यामुळं मी कसं आहे, मला हृदय आहे, माणुसकी आहे, म्हणलं दादा बरोबर उभा करा, जाऊ दे घ्या भेटू. तर त्यांनी सांगितलं, त्या धनंजय मुंडे यांनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय ना, हा ते ये म्हणून. अरे म्हणलं हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडील्या, माहित आहे नव्हतं. मग ते लगेच बाहेर गेलं. मी तेवढं म्हणलं की तेवढंच, बाकी काय काय झालं, काय त्यांनी जरा शब्दशः सांगा ना, काय घडलं होतं त्याला? तिच्या याची हुंबल सगळं तुम्हाला लय ही लागली. आम्ही म्हणतो दुसरं काय तिथं माझ्याजवळ तेवढं एकच. तिथं येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार, माझ्याकडे देण राहून द्या बाबा, प्रचाराला येऊ नका. प्रचार येऊ नका. टप्पर आहे कोणाच म्हणायची, या महाराष्ट्रातच कोणा टप्पर आहे आपल्याला म्हणायची येऊ नका. आमचं जुळलं नाही त्यांच्याकडं. आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर ते खोटं बोलून का मीडियाला, मी किती खोदून विचारलं तरी येऊ नका म्हणायचे टप्परच नाही आपल्याला कोणाचीच. फक्त आमचं समीकरण जुळलं नाही. त्यामुळं 4 तारखेलाच आम्ही डिक्लेअर केलं होतं राज्यात कुठंच जायचं नाही. आपलं समीकरण जुळून कुठं जातो, दोन्ही मनात आरक्षण देतो. महायुती बिन महाविकास आघाडी म्हणजे काय बसायचं कोंकड हिंडत. आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही, आम्ही स्टॉप येऊन गेलो. त्यांनी म्हणून मी ऐकून, आणि ते स्वभाव तुम्हाला माहित नव्हतं मामा, तुम्ही काय म्हटले? येत तिच्या यायचं खेळवारानं काय तू म्हणलं मास ही सुरू केला बा, हो वाट्यात नांगूर धरलाय, हो ना. असं की ते काय तुम्ही काहीतरी बोलणं झालं असेल ना, ते तुम्ही ते सांभाळा म्हणल्यावर तुम्ही हो नाही काहीतरी म्हटलं असेल ना. आम्ही गप्प बसत असतो, आपला गप्प बसत असतो. गप्प त्या टायमाला कुणी आला आपण गप्प बसत असतो. हो म्हणत नाही, मान आलीच नाही, काहीच नाही. डिटेल माहिती घेतली हो आम्ही. खरं खोटं आहे, जाऊ आशीर्वाद घेतला ना त्यावेळेस. काय असतंय त्यावेळेसचा विषय हे होता, काय म्हणून त्याला कुणी पण यायचं. म्हणजे हा विषय आलाय तर जरा सविस्तरच सांगा. प्रश्न उत्तर हे जुगलबंदी नको. काय नेमकं त्या दिवशी झालं, किती वाजता ते धनंजय मुंडे आले, तुमच्याशी काय बोलले, दर्शन घेतले का नाही, जरा सविस्तर सांगा. आता प्रश्न विचारणार मला जे सांगायचं सांगा. ओके. नाही आहे तेच. मी लय आता तिथं काय हजारो शेकडो मोठमोठाले नेते यायचे, अंतरवाली मोठमोठाले, आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो, त्यांचा सन्मान करायचो. मी कधीच असं म्हणजे दुजाभाव देत नव्हतो, अजिबात देत नव्हतो. आणि राज्यभरातले माणसं मोठे आलेत आणि आपण उगाच त्यांचे हेळसांड करायचे. कारण मी गरिबाचं लेकरू आहे, एक गरिबाचं काम करणारा पोरगा आहे, आणि आपल्याला मोठा व्यक्ती आलाय आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं. कारण मी गरिबाच्या घरात वाढलेलो होतो. असे रात दिवस जागणार पण भेटायचो, ही माझी पद्धत. आणि ते 7-8 दिवसापासून निरोप येत होतं वाटतं अंतरवालीत की यायचं आहे म्हणून. आता ते काय ये कोणी नका येऊ असा तो विषय लगातार सुरू असायचा. आणि मला काय ही माणूस भेटला की त्यो माणूस भेटला की त्यो असं सलग सुरू असायचं. ते मला वाटतं अंदाज मला वेळ नाही सांगता येत. आता तुम्ही सविस्तर विचारलं म्हणून मी सविस्तर सांगायला आता वेळ नाही सांगता येणार. पण रात्री 2 तरी वाजले असतील, आज बहुतेक 2-3 तरी वाजले असतील किंवा काय माहीत नाही मला, आता अंदाज नाही सांगू शकत. कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावरण. ते आले थांबले, पण मी झोपलो होतो. मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः. ते आल्यावर ते म्हणे परत असा निरोप आला, म्हणलं आता झोपलेले म्हणल्यावर गेले असते. पोरांनी सांगितलं की, ते पोरांनी सांगितलं ते जाणारच नाही. मग पुन्हा उठलो मला ते. मग मी तर डोळे चोळीतच खाली गेलो. म्हणलं बरोबर नाही, शेवटी एक नाव आहे त्यांचं आणि आपण नाही तुझ्या भावा दिला पाहिजे. आणि तुझ्या भावाचा विषय पण नाही. गेलो काना खाली भेटलो तर ते दारात 2 लोक उभे होते. ते एक आणि ते सरमाडी एक, ते धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी एक, ते 2 जण उभे होते. मग ते आत आले आणि मग त्यांनी त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची. ती म्हणे हे सरमाडे आहे. म्हणलं हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीणार. कारण ते हार्वेस्टरवाले त्याच्या आधी माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते. तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता. त्यांनी त्या सरमाडीने त्यांना काहीतरी मारलं होतं. मग ते लोक नारायणगडावरती आले. तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितले होते ते पैसे. आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवराईचा, त्याच्याजवळ सांगितलं होतं की हे लोकांचे पैसे द्या, शेतकऱ्याचे नसता या मॅटरमध्ये. मग मी
शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार. तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबिलं होतं. म्हणून त्यावेळेस मला ते नाव माहीत होतं फक्त. आणि प्रत्यक्ष समजा त्या दिवशी ते आलतं तेव्हा सांगितलं, त्यांनीच सांगितलं धनंजय मुंडे घेऊ सरमाडे म्हणून. म्हणलं मग हे आहे का तो हार्वेस्टरचे पैसे बुडी द्या, तसं म्हणलं ते सणाक्षच गेलं बाय. असा एवढाच विषय. आणि दुसरं काय, तिथं आल्यावर निवडणुकीच्या टायमाला आल्यावर मग काय असतं सहकार्य, लक्ष ठेवावं. निवडणुकीचं काळे मायावर अन्याय झालता. मायावर ज्यावेळेस अन्याय झालता त्या टायमाला मला मराठ्यांनी मोठं केलं. मला मराठ्याचे साथ पहिल्यापासून, असं तसं हेच विषय. आणि लक्ष ठेवा. आणखीन एक काय शब्द होता का भाऊ? भेटीनंतर दुसऱ्या दिवशी थांबणार बोलतायत काहीतरी शब्द होता मला ते आठवण. लक्ष ठेवा. शब्द ते शब्द होता काहीतरी की लक्ष ठेवा. ना आणखीन एक शब्द होता, नाही असा शब्द होता. आणि मी काय कोणालाच हा म्हणत नव्हतं त्या टायमात. म्हणजे ते जो त्या अनुभव आहे त्यांना, तेच बाकीच्या नेत्यांना पण. बस एवढंच होतं, बाकी काय नव्हतं. जाऊ द्या ना. सांगितलं तर तेवढंच कशाला ठेवता? हत्ती गेला शिकवायला कशाला सांगा? त्या प्रक्रियेत असतच ना, असतच ना. आम्ही असं म्हणायचं का त्यांनी पाया पडल्यात म्हणून? आता मी काय सांगू? नाही तुम्ही तुम्हाला माहिती आहे तुम्ही दोघच होते ना, धनंजय मुंडे आणि तुम्ही त्या ठिकाणी. आपण हे आत्ताच कम काढू म्हणजे असं म्हणू शकतो का धनंजय मुंडे यांनी तुमचे पाया पडले? सगळेच होते येते. आता सगळेच होते ना तसे. पडलेला नकार देता की बघा. नाही सगळेच तसे होते ना. आता त्याला काय असतं ते सगळेच असतात. आम्ही असं म्हणू शकतो का? नाही बघा, इतके खालचं मी नाही बघ. इतक्या खालचं मी नाही. त्यांनी तुमचा आशीर्वाद घेतला असेल पाया पडून, इतकं खालचं नाही बोलणार. लागलं जिथं अन्याय झाला त्यांच्याकडून तिथं दाबणारच. पण जी प्रक्रिया आहे त्याबद्दलचं थोडंसं काय म्हणते त्याला, काही संकेत, राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजेत. आणि राजकीय सामाजिक संकेत पाळणारा मी थोडा हाईच. अन्याय झाला त्याच्याकडून तिथं त्याला लागल त्या ताकदीने भेटायची ताकद आहे आपल्यात. लागल त्या ताकदीने, त्याची जी ताकद असेल त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने भेटायला तयारी. पण काही संकेत, इज्जतीचा प्रश्न काहींचा राजकीय सोडून देऊ. वाल्मिक कराड पण पडले होते का पाया? मी काय म्हणतो ती प्रक्रिया, मी म्हणतो त्यात जाऊच नाही. मी म्हणतो बरं का, जे आहे आता ती प्रक्रियाच आहे त्या टायमाची. काय करू त्याला मी तर काय करू त्याला? पाटील, दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात होतं की धनंजय मुंडे सगळं माहित असतं. असं नाही होऊ शकत. आणि पोकराला मला का ते राष्ट्राध्यक्ष थोडाच व्हावं म्हणून तेच नाव जोडल्यामुळं काय म्हणते त्याला, आणखीन आपलं नाव उंच नसतं असं थोडंच आहे. अरे बाबा, रात्रंदिवस किती का आले तर किती नाही. पण ते राजकीय सामाजिक एक प्रक्रिया आहे. माझ्या मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाचं पान हलू शकत नाही, कोणाचंच ह्या राज्यात. त्यामुळे येणार सगळे येत आहेत. आणि काय असतं थोडं राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजे. शेवटी काही बी नाही सांगितलं पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं. पण त्यावेळेस आलेला प्रत्येक माणूस, ती प्रक्रिया होती निवडणुकीची म्हणून त्यासाठीच होता. कुणी तिकीट मागायचं, कुणी सहकार्य करा म्हणून यायचं, कुणी म्हणायचं तुम्ही नाही सहकार्य केलं की मी पळलोच. मी म्हणतो पूर्णच ती प्रक्रियाच होती ना. आता ती प्रक्रियाच होती. प्रत्येक जण तिकीट मागायचा, कोणी मदत मागायचा. ती भयंकर लाट होती. आजही बी उद्या बी राहणार आहे. आणि कव्हा खेटा म्हणा तुम्ही, ती कायम राहणार असं ते त्यावेळेस झालं होतं. त्यामुळं लय जेव्हारी लागल असंही मी नाही सांगत. बस का, लय जेव्हारी लागल असं नाही सांगत. धन्यवाद.